एक तर हे प्रकरण कुठं सुरू झालं हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे। महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय असल्यामुळे आपल्या या महाराष्ट्रामध्ये शांतता आहे, एकोपा आहे आणि बंधुभाव आहे। पण या वारकरी संप्रदायामध्ये काही लोक, खास करून मनुवादी विचाराचे लोक संक्रमण करत आहे अशी दबक्या आवाजात चर्चा होते। आणि मग या चर्चेला कुठंतरी पवार साहेबांनी एक वाट करून दिली। त्यानंतर विकास लवांडेंनी या विषयावर आवाज उठवला आणि त्यांनी काहीतरी 20 का काही लोकांची नावं तिथं प्रसिद्ध केली। त्यातल्या काही लोकांवर वेगवेगळे गुन्हेसुद्धा आहेत। मला खरं तर वारकरी संप्रदायाच्या लोकांना विचारायचं आहे, संतांनी आपल्याला कधी सांगितलं की कोणावरती शाई टाका, मारामारी करा, बंदूक बाळगा, पैशाच्या मागे जावा? त्यामुळे हे जे काही लोक आहेत ना, ते प्रामाणिक वारकरी संप्रदायामध्ये असणाऱ्या लोकांवर हे दादागिरी करणारे जे काही नवीन घुसखोर आहेत ते कुठेतरी वर्चस्व आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहे। मग काही दिवसांपूर्वी विकास लवांडेंवर तिथं शाई टाकण्यात आली। आम्ही सर्वजण गेलो होतो, कारण का शशिकांत शिंदे साहेब आमचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की कुठल्याही कार्यकर्त्यावर अन्याय होत असेल तर त्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहायचं। आणि मग तिथं आम्ही गेल्यानंतर आम्ही काय सांगितलं होतं पोलीस अधिकाऱ्यांना की तिथं बंदूक दाखवण्यात आली, पिस्तूल दाखवण्यात आलं। त्यामुळे FIR जर तुम्ही करत असाल, आम्ही जे म्हणत आहोत तो पूर्णपणे जसं आहे पक्षपात न करता आम्ही म्हणतो तसं करा, हे वस्तुस्थिती आहे। पण त्याच्यामध्ये महत्त्वाचे जे गुन्हे आहेत ते बाजूला त्या ठिकाणी ठेवण्यात आले आणि छोटे मोठे गुन्हे त्यात टाकण्यात आले। आणि मग आता हा गुन्हा एका महिलेने विकास लवांडेंच्या विरोधात त्या ठिकाणी FIR केली। या आहेत कार्यकर्त्या, नाहीतर काही फॉलोअर आपण ज्याला म्हणतो, त्या भंडारिका ज्याच्या कुणी असतील त्यांचं। आणि मग त्यांचा गुन्हा दाखल झाल्यानंतर FIR केल्यानंतर त्याच्यामध्ये जर आपण कलम बघितले ते फार कडक कलम त्याच्यामध्ये टाकण्यात आलेले। आणि मग या अनुषंगाने काल अटकपूर्व जामीनसाठी जेव्हा विकास लवांडेंचे जे वकील आहेत ते तिथं गेले होते, तेव्हा पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणजे सरकारचा जो वकील आहे त्याने एकतर आमच्या वकिलांनी जे काही छोटे मोठे गुन्हे खरे खोटे याबद्दलची सगळी माहिती ही तिथं असणाऱ्या कोर्टामध्ये जजच्या समोर तिथं दिली होती। आता राहिला प्रश्न तिथला पब्लिक प्रॉसिक्युटर, त्यांनी खोटं काहीतरी सांगितलं की त्यांच्यावर हा गुन्हा आहे आणि तो इथं नमूद नाही केला, अक्षरशः खोटं बोलला होता। आणि मग त्यानंतर मग कोर्टाने आजची तारीख दिली। आजची तारीख दिल्यानंतर विकास लवांडे हे स्वतः वकिलांबरोबर तिथं कोर्टामध्ये गेले असता तिथं पोलिसांनी अटकपूर्व जामीनची चर्चा होण्यापूर्वीच त्यांना ताब्यात घेतलं। त्यांना नोटीस दिली गेली नव्हती, त्यांना कुठेही काय सांगण्यात आलं नव्हतं। आणि मग तिथून त्यांना इथं आणलं आणि इथं सुद्धा स्टेटमेंट घेतलं। आणि मग स्टेटमेंट घेतलं, सगळं झाल्यानंतर मग त्यांना नोटीस दिली। म्हणजे हे जे काही प्रोसिजर असती त्या प्रोसिजर विरोधात आहे। त्याच्याचबरोबर जेव्हा कोर्टामध्ये चर्चा सुरू झाली तेव्हा पब्लिक प्रॉसिक्युटर गव्हर्नमेंटचा वकील तिथं आला नाही। 5 वेळा जजली तिथं नाव घेतलं। आणि मग जेव्हा बाहेर ही सगळी चर्चा चालू होती, पब्लिक प्रॉसिक्युटर नाही तर सरकारी जो वकील आहे त्यांनी पोलिसांना फोन केलं, मी काय गेलो नाही कोर्टामध्ये, आता उद्याची तारीख पडली, तुम्ही आता त्याला उचला, विकास लवांडेला उचला। आणि मग त्यांना या ठिकाणी आणलं। त्यामुळे टोटली प्रोसेस लॅप्स याच्यामध्ये तिथं झालेला आहे आणि याचा विरोध त्या ठिकाणी आम्ही सर्वजण करतो। जसं शिंदे साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीने पुढे जाऊन आम्ही सर्वजण लढणार आहोत। पण हे जे काय चाललंय हे चुकीचं आहे। मग इथं वकील अशोक भाऊ जे आहेत आमच्याबरोबर, त्यांनी काय विनंती केली? त्यांनी विनंती केली छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसंच तुकोबाराया असतील, त्याच्याचबरोबर आमचे ज्ञानोबा महाराज असतील, यांच्याबद्दल ज्या ज्या लोकांनी जे जे काही आक्षेपार्ह बोललं आहे, कारण का आम्हाला PIनी काय सांगितलं की आम्ही पक्षपात करत नाही। मग आम्ही म्हणलं की ठीक आहे, आम्ही नॉर्मल नागरिक आहोत, महामानव हे आमच्यासारखे देवतासारखे असतात, तर तुम्ही आमची FIR त्या ठिकाणी घ्या। ते म्हणले आम्ही FIR घेऊ शकत नाही। मग तुम्ही एकाला वेगळा नाही आणि दुसऱ्याला वेगळा नाही, हे कितपत योग्य आहे? त्यामुळे पूर्णपणे सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाच्या मदतीने हा पक्षपात केला जातोय, भेदभाव केला जातोय आणि अशा पद्धतीने जे बोलणारे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर कुठेतरी कारवाई होत चाललेली, आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय, हे निषेधार्ह आहे असं आमचं सगळ्यांचं मत आहे। पत्रकार परिषदेमध्ये आर्टिकल 19चं दमन नाही का? ही जी आता जी कारवाई आहे आर्टिकल 19 फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनचं 100% ना। मग या सगळ्या गोष्टी खरं तर तुम्ही बघितल्या तर फ्रीडम ऑफ स्पीच म्हणजे आम्हाला जो अधिकार त्या ठिकाणी दिला आहे त्या अधिकाराला कुठेतरी गदा आणण्याचा प्रयत्न तिथं केला गेला आहे। मगाशी तुम्ही प्रश्न विचारत असताना हे कुठली तरी सोशल मीडियावर कॉक्रोच जनता पार्टी असं काहीतरी एक सोशल मीडियावर काहीतरी चाललंय,
त्यांच्यावर सुद्धा कारवाई त्या ठिकाणी सुरू झाल्या आहेत. ते बंद पाडण्याचा प्रयत्न तिथं केला जातोय आणि जे कोणी संपादक असतील नाही तर जो कोणी माणूस असेल त्याचं जर पूर्णपणे तुम्ही तिथं ऐकलं तो हेच म्हणतोय की जी व्यक्ती बोलायला प्रयत्न करते, व्यक्त होण्याचा प्रयत्न करते, त्यांचा गळा दाबण्याचा प्रयत्न हा सरकारी यंत्रणेच्या मदतीने तिथं केला जातो. दादा, एकीकडे भंडारे मोकाट आहे ज्यांनी शाही फेक केली. सरकारला भीती वाटते कॉंग्रेसची. आता गेले किती 30 वर्ष भाजप हा पक्ष असताना आणि गेल्या 20 वर्षामध्ये सोशल मीडियाचं काही प्रमाणात वारं जरा वाढल्यानंतर हे 8.5 कोटीपर्यंतच तिथं 85 लाखापर्यंतच कुठेतरी पोचले होते आणि काँग्रेस जनता पार्टी सामान्य लोकांचा आवाज म्हणजे ते सोशल मीडियाचे ते गेलं कुठेतरी 13 मिलियनपर्यंत. म्हणजे कुठं ना कुठंतरी भाजपला क्रॉस करून ते सुद्धा 6 दिवसात एका बाजूला आहे 20 वर्ष 6 दिवसात जर पुढे जात असेल तर धाबे तर धनणार ना, घाबरणार ना. आणि पहिला जो व्हिडिओ टाकला आहे तो कुठेतरी नीटच्या बाबतीतला आहे. म्हणजे सामान्य लोकांचेच प्रश्न ते त्या ठिकाणी मांडतात. कुठेतरी हे सरकार या सोशल मीडिया अकाउंटला घाबरलं आहे आणि एक अभिमानाची गोष्ट आहे की जो सोशल मीडिया अकाउंट चालवणारा माणूस आहे तो मराठी माणूस आहे. म्हणजे दिल्लीसोबत महाराष्ट्र कधी झुकत नाही हे अनेक वेळा दाखवून दिलेलं आहे शिवाजी महाराजांपासून सगळ्यांनी. तर आता ह्याच्यामध्ये सुद्धा एका मराठी माणसांनीच हे अकाउंट चालू केलं आणि अख्ख्या भारतात त्या अकाउंटला स्वीकारण्यात आलं. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही एसपी ऑफिसला एक प्रेस घेतली होती त्यावेळेस तुम्ही सांगितलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजितदादांचे 20 ते 22 आमदार भाजपसोबत जातील. आता शिरसाटांनी असा दावा केलाय की राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार फुटणार, म्हणजे तुमच्या दाव्याला त्यांनी दुजोरा दिलाय. राजकीय हालचाली सुरू आहेत पक्षात असं वाटते त्यांच्या पक्षात. राष्ट्रवादी कुठली असं सांगितलं का त्यांनी? अजित पवारांचे आमदार फुटणार असं म्हणाले. मग बघा आता सत्तेत कोण आहे? आम्ही तर नाही, आम्ही विरोधात आहे. आम्ही विरोधात असताना आम्ही जे काही त्या ठिकाणी बोलतोय त्याच्यावर काही लोक टीका करतायत. आता मित्रपक्षच बोलायला लागल्यानंतर कुठंतरी आम्ही बोलतो ते पुराव्यासकटच बोलतो हे कुठंतरी त्या ठिकाणी सिद्ध होत आहे. शिंदे गटाच्या वाटेवर भाजपच्या वाटेवर आहेत पण शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. नाही हे बघा काही लोक इकडे जातील, काही लोक तिकडे जातील. त्यामुळे त्याच्याचबरोबर त्यांच्या पक्षातले सुद्धा भाजपमध्ये जातील. बरंच काय होणार आहे. पण भाजप कुठेही हल्ला करत असताना 29च्या आधी करेल ना ते इलेक्शनच्या आधी करेल. शिंदे साहेबांनी थोडीशी घाई केली. ठाण्यात त्यांनी अजितदादांच्या पक्षातल्या काही लोकांना फोडायला सुद्धा तिथं सुरू केलेलं आहे. उमेश पाटील सातत्याने तुमच्यावर टीका करतात. त्यांच्यापर्यंत जात नाही का? तो त्यांचा विषय. ते पक्षाचे प्रमुख आहेत, नेते आहेत आणि मग त्यांनी त्या पक्षाच्या बाबतीत जो कुठला निर्णय घ्यायचा तो त्यांनी त्या ठिकाणी घ्यावा. एक विषय असा आहे की मगाशी मी माहिती घेतली की पुणा हे खरं म्हटलं तर शिक्षणाचं माहेरघर आहे आणि वारकरी विचाराचं माहेरघर आहे. तिथं संस्कृती आहे. त्यात पुण्याचा आज क्राईम रेट जो आहे तो प्रचंड वाढलेला आहे. कोयता गँग असेल किंवा दहशत असेल, गुन्हेगारी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या झालेल्या घटना बघता नसरापूरची घटना ताजी आहे. कमिशनर काय करतं मला कळत नाही की आज जर बघितलं तर अमित शहा गृहमंत्री आहेत. त्यांनी सांगितलेलं आहे की या देशामध्ये जी काही शहरं आहेत जी क्राईम रेटवर आहेत त्यामध्ये पुन्हा 5वं आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की पुण्यामध्ये पोलीस यंत्रणा क्राईम रेट कमी करायला कमी पडते आहे. अशा प्रकारचा त्या ठिकाणी आम्ही बोलत नाही. गृहमंत्री केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिलेल्या असलेल्या आकडेवारीतून आम्ही सांगतो. गेल्या 1 वर्षामध्ये ज्या पद्धतीने पुण्यामध्ये या ठिकाणी क्राईम रेट वाढलेला आहे याचा अर्थ पोलिसांची भीती किंवा पोलिसांची दहशत राहिलेली नाही आहे. ही सत्य परिस्थिती आपल्याला सांगायची. ठीक आहे. कर्जमाफीचा प्रश्न आहे दादा. आता मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांच्या बैठका, बँकांच्या सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठका घेत आहेत. 30 तारखेला कर्जमाफी लागू करण्यासाठी सांगितलेलं आहे आणि त्या दृष्टीने पावलं टाकली जातात. मात्र काही त्याच्यामध्ये वेगवेगळे लॉब्स असणार आहेत, लॅब्स असणार आहेत, काही नियम सुद्धा आहेत. नाही विषय एवढाच आहे की जी काय चर्चा चालू आहे ती अंतर्गत चालू आहे. खरंच तुम्ही कशा पद्धतीने कर्जमाफी देणार आहात, किती रुपयेपर्यंतची कर्जमाफी देणार आहात, त्याच्याचबरोबर इतर ज्या काही अटीतटी आहेत याच्याबद्दल अजूनपर्यंत कोणाशीही त्यांनी चर्चा केलेली नाही. त्यामुळे जेव्हा हे अटीतटी टाकतात त्याच्यापूर्वीसुद्धा आपण बघितलं तत्वतः अशा अटी टाकतात की त्या पूर्णच होऊ शकत नाही. त्यामुळे एकदा अनाऊन्स तर होऊ द्या, अटीतटी तरी समजून घेऊ द्या, मग याच्यावर खरं तर डिटेलमध्ये जाऊन आपल्याला बोलता येईल. तुमच्या राष्ट्रवादीतून नाराज आहेत का? परत बैठकीलाही नव्हते. एक महत्त्वाचा विषय मगाशी बोलण्याचा राहिला की हे जे आमचे वकील अशोक भाऊ आहेत त्यांनी का FIR करण्यासाठी सांगितलं होतं
तर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आणि इतरही महामानवांबद्दल जो अपमान झाला होता, तर यांचा आणि सगळ्यांचा प्रश्न आहे की त्या बाबतीत तुम्ही कुठं FIR करून देत नाही आणि बाकीच्या बाबतीत तुम्ही FIR करता. त्याच्याचबरोबर आमचं मत आहे की हे जे भंडारी आणि अशी काही लोकं आहेत, नाही तर काही राजकीय नेतेसुद्धा आहेत, जेव्हा महामानवांबद्दल बोललं जातं, संतांबद्दल बोललं जातं, तेव्हा मात्र हे बिळातून बाहेर निघत नाहीत. आणि मग जेव्हा कुठं ते राजकीय पोळी भाजण्याचा विषय येतो, तेव्हा मात्र बिळातून बाहेर येऊन मोठ्या मोठ्या गप्पा त्या ठिकाणी मारतात. त्यामुळे ह्यांचा जो विचार आहे, ह्यांचं जे काय वारकरी संप्रदायावर असणारा आस्था नाही तर प्रेम आहे, हे कुठंतरी भेगडं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. उमेश पाटलांची काय जीभ घसरली आहे टीका करताना? उमेश पाटलांची जीभ घसरली टीका करताना? नाही, हे बघा, विषय एवढा आहे, काय झालं आहे, माझ्यावर बोललं की बातम्या होतात, त्यामुळे चटरपटर ज्यांना कुणी गावात ओळखत नाही असे लोक जरा जास्तच बोलायला लागलेले आहेत. आणि मग अशी लोक जास्त बोलायला लागली आणि मी त्यांच्या लेवलला गेलो तर बौद्धिक क्षमता माझी कुठेतरी खाली गेली असं मला वाटेल. त्यांना पण पुढं करत आहे का? अजून दुसरा प्रश्न आहे, नाही, नाराजीचं काय तुमच्या? कुठले नाराजी? परवाच्या बैठकीला नव्हतं. आता शशिकांत शिंदे साहेबांबरोबर आज इथं आलो. पाण्याचा प्रश्न कसा असतो की लगेचच्या लगेच तो सोडवला पाहिजे, कारण का पाणी जर वेळेवर सुटलं नाही तर मग पुढे होणारं नुकसान खूप मोठ्या प्रमाणात असतं. सुटलेलं पाणी जर थांबवलं असेल त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात बाष्पीकरण आणि याचा नुकसान तिथं होत असतं. त्यामुळे पाण्याचा प्रश्न लगेचच्या लगेच हाताळणं महत्त्वाचं असल्यामुळे काल मी म्हणजे परवा मुंबईत होतो, परवा रात्री मी पुण्यात आलो आणि मग तो हाताळला विषय आणि तो मार्गीही लावला. तो अशा पद्धतीने मार्गी लावला आहे की इंदापूर असेल, बारामती असेल, दौंड असेल आणि पुरंदर असेल, अशा 4 तालुक्याला या कालच्या जे आमचं भांडण झालं, संघर्ष झाला, त्याचा फायदा होणार आहे. त्याचं कारण असं की आत्ता खडकवासल्याची जी वाहन क्षमता आहे कालव्याची ती 1000वर आलेली आहे. ती खरंच 1400वर आहे. ती जर 1300-1400वर गेली, 4ही तालुक्याचा प्रश्न त्या ठिकाणी संपेल. त्या अनुषंगाने त्यांच्यासाठी लढण्यासाठी आलो होतो, बाकी दुसरा कुठलाही विषय नव्हता.